चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार। प्रत्येक ठिकाणी ओम साई 11 भांबोलीचेच नाव चमकणार। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओम साई ग्रुप, माननीय कैलास भाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप भांबोली। ओम साई 11 भांबोली। हात असताना कोणाला घाबरू, ये जिंकून आलं या साई तुझं लेकरू। मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात। एलिमिनेटरचा सामना। प्रवीण करपे आपल्याच तालुक्यातील एक सुंदर असा आवाज आमच्याबरोबर जॉईन होते कॉमेंट्री बॉक्समध्ये। एका बाजूने कृष्णा सातपुते आपल्या सहकार्यासह मैदानावरती उतरलाय। दुसऱ्या बाजू सर एक मिनिट, तदनंतर आपण या ठिकाणी एक विशेष सन्मान करतोय। खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि माजी पंचायत समितीचे सदस्य, शिवेगावचे सुपुत्र, या क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम ज्यांचं सातत्याने राहिलेलं आहे आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या पाचही पर्व ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती राहिलेली आहे, आदरणीय रोहिदास शेठ गडदे यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मी त्यांना विनंती करेल आपण या सन्मानाचा ठिकाणी स्वीकार करावा। आदरणीय राहुल शेठ पानमंद, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आणि शिंदेगावचे उपसरपंच, यांना मी विनंती करेल आपण रोहिदास शेठ गडदे साहेबांचा विशेष सन्मान हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने या ठिकाणी केला जातोय। मी राहुल दादा पानमंद यांना विनंती करेल आपण त्यांना या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करावं। व्यासपीठावरती सगळेच मान्यवर उपस्थित आहेत, सगळ्यांचं शाब्दिक रूपाने स्वागत करतो। सगळ्यांचाच सन्मान आपण जसं वेळ मिळेल तसं आपण या ठिकाणी करणार आहे। मॅचला सुरू होते, सगळ्यांना मॅच पाहिजे, सगळ्यांना कॉमेंट्री ऐकायचे, त्यामुळे पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात आणि ऐकूयात आदरणीय दीपकजी मंडले सर आणि प्रवीणजी करपे सरांना। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद। उत्तम सुंदर अशा प्रकारचं नक्की सूत्रसंचालन उत्तम यांना बरंचसं काम आहे, बरंच काही त्यांना करायचंय, बरंच काही ते करून दाखवतायत आणि आपल्या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान देत आहेत। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। एलिमिनेटर सामना स्ट्राईक एंडला कृष्णा सातपुते, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय भूषण गोळे, आयकॉन टू आयकॉन। जो जिंकेल तो मात्र थोडासा पुढे सरकेल, पराभूत संघाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागेल। पंचांचा इशारा लेट्स प्ले। संजय भालराव सर आमच्यापासून दूरवरच्या एंडला तिकडूनच नक्की षटकाची सुरुवात होते। भूषणचा पहिला चेंडू, हा चेंडू ऑफ साइडला खेळलाय, कव्हर्स मध्ये फिल्डर चेंडूच्या मागे, काय सुंदर फिल्डिंग केली। आपण पाहतोय इथे कुठल्या प्रकारे धाव भेटली नाही। आपण पाहतोय गेट वरती बऱ्याचशा गाड्या आहेत, तिकडनं जेवणाचा टेम्पो येतोय, त्या गाड्या तिकडनं बाजूला घ्या, त्या टेम्पोला यायला अडचण होते। जेवण फार महत्वाचं आहे। जेवणाचे दोन प्रकार आहेत, जगण्यासाठी खाणं आणि खाण्यासाठी जगणं। सांगेल मी तुम्हाला या चेंडू नंतर कोण कशासाठी खात आहे। पुढचा चेंडू, यावेळेस स्क्वेअर कटचा बहारदार फटका, गली आणि पॉइंट मधनं चेंडू मात्र सीमारेषेला चिरत फाडत भेदत जातोय। खणखणीत चौकार। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार। शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। 4 धावांचा एक सुंदर फटका कृष्णाच्या बॅटमन आपण पाहिला। भूषण गोळेच्या त्या भरभक्कम भन्नाट पेसला त्यानं जागा मोकळी करून दिली आणि चौकार आपल्या नक्कीच संघाच्या धावफलकावर जमा करतोय। प्रवीण सर, खाण्याचे दोन प्रकार आहेत, जगण्यासाठी खाणं आणि खाण्यासाठी जगणं। प्रत्येकाने ठरवायचं आपण कशासाठी खातोय। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। ओ कमबॅक, चांगलं कमबॅक, मोठा अपील। पंचांना प्रश्न विचारले, आसिफ तांबोळे एकट्यांच्या मागे आहे, चेंडू हातामध्ये घेतला। स्क्वेअर लेग पंचांना अगोदर विचारलं सर काय, नंतर त्या ठिकाणी मुख्य पंचांना विचारतोय सर नक्की काय झालंय। झपकन चेंडू आतमध्ये आला, पटकन तो आसिफच्या दिशेने गेला। कृष्णानं जो स्क्वेअर कट खेळला ना, तो खेळायला परत चान्स द्यायचा नाही। ती जी जागा आहे, तो जो गॅप आहे, कृष्णाला हात मोकळे करायला जी संधी आहे ती द्यायची नाही, हेच भूषणच्या या चेंडूने दाखवून दिला। भन्नाट गोलंदाजी करतोय दूरवरच्या एंडकडनं। हा चेंडू मात्र स्लोअर बाउन्सर होता, हलक्या हाताने खेळण्याचा कृष्णाचा प्रयत्न फसला। हलकंसं अपील सुद्धा भूषण गोळेकडनं पाहायला मिळालं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही। एलिमिनेटर सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, एका बाजूने ओम साई 11 आहे, दुसऱ्या बाजूने मैत्री स्पोर्ट्स खेड आहे। दिशा स्पोर्ट फाउंडेशन संघ पहिल्या सामन्यामध्ये दमदार कामगिरी करत अगदी मोठ्या डौलानं फायनल मध्ये पोहोचलाय। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा हा थरार आपण सगळेजण पाहतो आहोत।
इनसाइड आउट. चेंडू खेळलाय पॉइंटच्या डोक्यावरनं, सरळ डीप पॉइंटला जातोय. शानदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. आतापर्यंत तुम्ही जे काही चेंडू पाहिले ना, मला वाटतं 5 चेंडू झाले. 5च्या 5 चेंडू भूषणने वेगळे टाकले. त्या 5 पैकी 2 चेंडूवरती कृष्णाला उत्तर सापडलं आणि 2 चेंडूवर त्यानं एक कव्हर पॉइंटला आणि एक गलीमधनं चौकार वसूल केलेला आहे. फुलटा चेंडू होता, ऑन साइड लाल त्यानं खेळून दिलाय. दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतोय. एक धाव पळून पूर्ण केली गेली. मिड ऑन फिल्डर चेंडूच्या मागे गेला तर तो अडवला. 2 धावा जरी रोखू शकत नसला तरी क्षेत्ररक्षणामध्ये त्याने केलेली कामगिरीचं नक्कीच कौतुक आहे. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक संपतंय ते पहिलं. धावफलकावरती धावा आहेत त्या 10. तुम्ही पाहताय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 एलिमिनेटर सामना. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतंय. थँक्यू दीपक सर. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर तब्बल 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील मात्र मैदानाच्या मध्ये पहिल्या क्रमांकाचं संपलेला आहे. आपण पाहतोय खेड तालुक्यातील एक मानाची दर्जेदार असणारी क्रिकेटची स्पर्धा पर्व 5 मध्ये इथे संपन्न होतीये. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024. काय जबरदस्त मॅच, एलिमिनेटरची मॅच इथे मात्र संपन्न होतीये. षटक क्रमांक 2 ला इथे दीपक सर सुरुवात झालेली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कॅप्टन कुल, मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी ज्याची कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिली. अगदी संपूर्ण हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मधील एक कमी वयाचा गोलंदाज, कमी वयाचा कॅप्टन म्हणून ज्याची ख्याती राहिली तो विवेक शिवेकर इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असणार आहे. तर दुसऱ्या बाजूने कॅप्टन कुल, योगेश शिवेकर दोन्हीही एकाच गावचे खेळाडू आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरोधामध्ये हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. 10 धावा धावफलकावरती विदाऊट लॉस. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या बॅटचे कडा गलीमध्ये चेंडू तिकडे ट्रॅव्हल झालेला आहे. स्लिपचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. चेंडूला मात्र फील्ड केलं जाईल. त्या चेंडूवरती एक धाव जी मात्र पळून पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धावा तब्बल 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती. भारतानं दुसरा विश्वचषक 2011 साली दीपक सर जिंकला. शेवटचा अंक 11 होता. धावफलकावरती धावा देखील किती आहेत तर 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नको, मार्ग तुला सापडत जाईल. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅटच्या माध्यमातून आयकॉन कृष्णाने इथे मात्र हा चेंडू खेळून काढला होता. महाराष्ट्र अर्थातच महाराष्ट्राच्या बाहेर आखाती देशामध्ये ज्या खेळाडूची ओळख राहिली, टेनिस क्रिकेटचा अनभक्षित सम्राट म्हणून ज्या खेळाडूची राहुल सर ओळख आहे तो कृष्णा सातपुते इथे ऑन स्ट्राईकला आहे. विवेक शिवेकर गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. यावेळेस बॅट वरती चेंडू घेतलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाघांची धाड फोडलाय पहाड. चेंडू सीमा पार. छरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. डीसे थँक्यू. प्रेक्षकांना विनंती करेल ज्यांनी रोडवरती गेटच्या समोर गाडी पार्किंग केल्या त्यांना विनंती आहे, जेवणाची गाडी आतमध्ये येण्यासाठी अडथळा निर्माण होतोय. MH14 LA 526 या क्रेटा गाडीच्या गाडी मालकांना विनंती आपण गाडीजवळ जायचे. आणि रोडमध्ये ज्यांनी ज्यांनी 2 व्हीलर पार्किंग केलं आहे त्या सगळ्या दुचाकी मालकांना विनंती आहे आपण गाडीजवळ जायचे. गाडी पार्किंगमध्ये पार्क करा. बाहेर मोठं पार्किंग आहे आणि समोर देखील मोठं पार्किंग आहे, त्यामुळे विनंती केली जाते गाडी पार्किंगमध्ये पार्किंग करा. भोजनाची गाडी येण्यासाठी अडथळा निर्माण होतोय ही आपल्या सगळ्यांना विनंती आहे. हो टू कॉम्बॉक्स. थँक्यू उत्तम सर. झेल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झालेला आहे. अर्थातच इथे दीपक सर जीवदान भेटेल. जीवदानाचं रूपांतर धावांमध्ये. धावफलक वाढले गेले. धावफलकावरती धावा किती 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. क्रिकेटचं समीकरण आहे पकडा कॅच जिंका मॅच, कॅचेस विन द मॅचेस. इथे झेल टिपले पाहिजेत, या चुका महागात पडू शकतात. 23 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा विवेक शिवेकर टू कृष्णा सातपुते असा गेम इथे मात्र प्रेक्षकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहे. सर्वांचं मनपूर्वक मनापासून स्वागत. पॉईंटच्या डोक्यावरनं कृष्णा सातपुतेचा ब्लास्ट. चेंडू सीमा पार. 4 धावेसाठी चौकार.
ताऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर स्पर्धेच्या निमित्तानं भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव संघाचे संघमालक उपस्थित होत आहेत. अंकुश शेठ गायकवाड सर विनंती केल्या तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा. शेलू गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप बाप्पा बदाले, शेलू भांबोली विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक आणि उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा. ओ टू कॉम्बॉक्स. काय जबरदस्त प्रहार, पुन्हा चेंडू सीमा पार. 6 धावेसाठी शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीचे संघ मालक जे उपस्थित झालेले आहेत आम्ही आपला आवर्जून नामोल्लेख करतोय. संघ मालकांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्नावा. अंबोली खेड या संघाचे संघ मालक आदरणीय प्रवीण शेठ वायकर, निलेश शेठ शिंदे, स्वप्नील उर्फ बापू शेठ खुटवड आणि अमित शेठ कोकणे याही संघ मालकांना विनंती आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा. त्याचबरोबर आदरणीय सचिन भाऊ मांडेकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती केल्या तर आपणही व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा. ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला तो आपलं मनापासून स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा. पंचरत्न उद्योग समूहाचे सर्व अजित शेठ शिवेकर यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या मित्रपरिवाराचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आवर्जून आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी बिस्लरी बॉक्सचं सौजन्य देणारे चिखलगावचे उपसरपंच शिवाजी शेठ गोपाळे, एकवासील पुणेचे संतोष शेठ मुके, श्री साई अभ्यासिका अँड बुक स्टोअरचे प्रतीक शेठ गोपाळे, युवा उद्योजक अविनाश शेठ मुके आणि गणेश शेठ मुके, ओमकार शेठ गोपाळे हा सगळा मित्रपरिवार उपस्थित आहे. आपलं मनापासून स्वागत आहे आणि विनंती केला तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बिस्लरी बॉक्सचं सौजन्य लाभलेलं आहे. आपलं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर आदरणीय रविभाऊ कड, योगेश भाऊ लिंबोरे, वाघाभाऊ पडवळ हा सगळा मित्रपरिवार उपस्थित आहेत. मनापासून स्वागत आहे. व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा. ओ टू कॉम्बॉक्स. ऐकूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समधून या मॅचचं समालोचन. कृष्णा सातपुतेला दिलं गेलेलं जीवदान, मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर कृष्णाने खेळलेला एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा चौकार, त्यानंतर मात्र एक हुकचा षटकार. दर्जा कृष्णाचा त्या वादातीत आहे, परंतु ज्या वेळेस तो संधी देईल, तुम्ही जर ती संधीच्या ठिकाणी शोधली नाही, ती तुमच्या खिशात टाकली नाही, तर कृष्णा तुमच्या खिशातनं मॅच कधी घेऊन जाईल सांगता येणार नाही. 33 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय अशोक. योगेश शिवेकरचा हा फटका लॉंग ऑब्जेक्शनला खेळला आणि तो हुशार खेळाडू आहे. योगेशचं आता हा चेंडू ओव्हर पिच होता, हा चेंडू योगेश ऑफ साईडला मारू शकत होता. त्याला वाटतं तर हा चेंडू तो त्या ठिकाणी थोडेसे पाय वाकून त्याने मिड विकेटला मारला असता, परंतु त्याने एक सोपं काम केलं. समोर कृष्ण आहे, मी कशाला टेन्शन घेऊ, एक धाव काढून द्यायची, कृष्ण त्याचं काम तो बघेल. आणि ही खरं तर त्या ठिकाणी योगेशची डोक्याने केलेली फलंदाजी आहे. कारण कृष्णासारखा फलंदाज जर समोर असला, टेनिस बॉल क्रिकेटमधला सर्वात महान फलंदाज माझ्याबरोबर आहे, मी टेन्शन कुठल्या गोष्टीचं घ्यायचं. बॅकफुटला ओ सुंदर सुंदर चेंडू. यष्टाच्या मागे भूषण चांगल्या प्रकारचं काम करतोय. सातारा ते खेड मोठा प्रवास करून तो या मैदानावरती आलाय. एक नामांकित वलय आहे. शेवटच्या वेळी ज्यावेळेस दोघांना मी पाहिलं होतं ना, एक मोठी गंमत झाली ती सांगेल मी तुम्हाला. भूषण गोळे आणि कृष्णाला शेवटचं मी दोघांना एकमेकाविरुद्ध खेळताना पाहिलं होतं तेव्हा. परत एकदा सुंदर गोलंदाजी. पंचांगडा हलकसा अपील. महेश जाधव सर नकारार्थी मान हलवली की अजून काय, तिसऱ्या पंचांकडे जाणार की आपल्या आहे त्या निर्णयावर तटस्थ राहणार, बरेचसे काय प्रश्न आहेत. भूषण विरुद्ध कृष्ण सातपुते हा शेवटचा खेळ मी कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरती पाहिला आणि त्यावेळेस मात्र भूषणनं कृष्णाला पराभूत केलं होतं. आज इथे काय होणार खेडच्या क्रीडा संकुलावरती, बरचसं क्रिकेट, बराचसा खेळ, बरचसं संघर्ष, बराचसे त्या ठिकाणी मोठा थरार अजून बाकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये केलेला बदल, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला मात्र स्वीपर कव्हर सीमारेषेकडे सरकवलाय. कृष्णा आतमध्ये गेला, परत संधी आहे. गणेश वाडेकर चेंडूच्या खाली येत आहेत आणि कृष्णा सातपुतेचं काम तमाम झालंय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच धन्यवाद. डीचे मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक टी शर्टचं सौजन्य देणारे सहसचिव प्रणित बाळासाहेब गोपाळे आणि सहसचिव सचिन भाऊ गोपाळे या दोन्ही बक्षीसदात्यांना विनंती आपण
व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा आपलं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर सॅक्स सौजन्य देणारे एकविरा एंटरप्राइजेसचे सर्व मनोजदादा थिगळे यांचं देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. विनंती केला तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्नावा. त्याचबरोबर स्लीव आणि गार्डचं सौजन्य देणारे युवा उद्योजक कुमार शेठ सांडबोर राजकुरनगर यांचं देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. नक्कीच 34 धावा फलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना तुम्ही पाहताय मैत्री ग्रुप आणि त्यांच्या विरुद्ध ओम साई 11 या दोन संघामध्ये एलिमिनेटरचा शेवटचा संधी. दोन्ही संघांना असलेला सामना, एक संघाला परत संधी मिळेल त्यासाठी जिंकावं लागेल. सुंदर गोलंदाजी, चांगल्या प्रकारचं षटक. कृष्णा सातपुते सारख्या भयानक फलंदाजाला थांबवून ठेवणं हे कुठल्या कुणाचंही काम नाही. अशोक अतिशय अप्रतिम गोलंदाजी करतोय. तेवढीच सुरेख 7 विकेट किपिंगच्या माध्यमातून भूषण. कृष्णाला एक जीवदान भेटलं होतं, ते जीवदान त्याला फार पुढे नेता आलं नाही. आयडॉल शुभम शेळके स्ट्राईक एंडला फलंदाजी करताना एका मॅच मध्ये अतिशय जबरदस्त कामगिरी सुद्धा आपण पाहिलेली आहे अगोदर शुभमची. राईट आर्म राऊंडचा विकेट. हा चेंडू परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणी चेंडू ताब्यामध्ये घेतला. जिथे चौकार जाऊ शकला असा तिथे 3 धावा जवळपास वाचवल्या. अप्रतिम फिल्डिंगचा नजराना. षटक क्रमांक संपतंय ते तिसरं धावफलकावर धावा आहेत तर 1:35. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक जबरदस्त मॅच. दीपक सर आपण मैदानामध्ये पाहतोय. धावफलकावरती धावा 35 धावा धावफलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये. कृष्णा सातपुते इथे बाद झाल्याच्या नंतर थोडीशी शांतता पाहायला भेटली, परंतु आता नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण ॲज अ आयडॉल शिरूर तालुक्यातील रांजणगाव सँडर्सला बिलॉंग करणारा विशेषतः शुभम शेळकेला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूने कॅप्टन कुल योगेश शिवेकर देखील आज सुंदर बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. जबरदस्त मॅच. एका बाजूने मैत्री ग्रुप स्पोर्ट क्लब खेड एलवाडी वेताळी वाडा ह्या टीमला देखील आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने ओमसाई सेलू भांबोली या टीमला देखील आपण पाहतोय. एका बाजूने संघ मालक आहेत राहुल शेठ ठेगळे, रणजित शेठ गाडे, दत्ता शेठ आवळे यांच्या मालकीची टीम आहे. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर क्रिकेट वेड व्यक्तिमत्व कैलास भाऊ निखाडे आणि नितीन तात्या वाडेकर यांच्या मालकीची टीम आहे. 35 धावा धावफलकावरती गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा भूषण गोळे मॅन फ्रॉम सातारा इथे तयार असणार आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. 4 धावेसाठी RPL चा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. पाहतोय या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतं शुभागमन होते शेलूगावचे युवा सरपंच अक्षयभाऊ गाडे पाटील, त्याचबरोबर सावरदरीचे युवोद्योजक आदरणीय अविनाश शेठ गाडवे, कुणाल शेठ धोंडगे, लखन शेठ शेटे, रवी शेठ मांडेकर आणि सगळा मित्रपरिवार उपस्थित आहे. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला तिकडे मात्र क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडूला मात्र फील्ड केलं जाणार आहे. कुठलीही धाव या चेंडूवरती मात्र येणार नाही. दीपक सर आज प्रेक्षकांनी तुडुंब असं मैदान भरलेलं आहे. तुडुंब भरले नदी नाले तरी सरसागराची येईल काय. लाख झाले खेळ तरी हा खेळ देखणं टेनिस क्रिकेट सारखा होईल काय. अप्रतिम टेनिस क्रिकेट आज RPLच्या माध्यमातून राजगुरुनगर सिटीमध्ये आपण पाहतोय. शुभम शेळके इथे मात्र तयार. यावेळेस इथे मात्र सरळ बॅटनं फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. चेंडूला तिकडे मात्र फील्ड केलेला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. त्या चेंडूवरती फक्त एकच धाव येईल. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा आकडे चेंज होणार आहेत. आता खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये दीपक सर आपण एखादा साडा पाहतो. साडा कसा रंग बदलतो तसं प्रत्येक चेंडूवरती आकडे बदलणारा हा खेळ आहे. प्रत्येक चेंडूवरती रंग बदलत जाणारा खेळ हा क्रिकेटचा खेळ आहे. 40 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ है. लहरों से डर कर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की मैदान के अंदर कभी हार नहीं होती. बुन बुन से बनता है सागर, क्षणा क्षणांनी बनते हे युग. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने चेंडूला मात्र कबरच्या दिशेने खेळून काढले. तिकडे क्षेत्ररक्षक साहिल खैरे आहेत. याच तालुक्यातील युवा खेळाडू आहेत. आता विशेषतः
हुतात्मा राजगुरू कमिटी RPL कमिटीने एक स्वप्न साकारलेलं आहे की तालुक्यातील खेळाडू घडावेत, स्थानिक खेळाडूंना इथे संधी द्यावी, त्यासाठी एक चांगलं कामकाज हे मात्र गेल्या 5 वर्षापासून आपण खेड राजगुरुनगरमध्ये पाहतो. 41 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा आयकॉन भूषण गोळे मैदानावरती तयार आहे गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा अलाउन द कार्पेट पद्धतीचा फटका आपण पाहतोय. सुंदर चेंडू होता, चेंडूला मात्र अप्रतिम पद्धतीने खेळून काढले कॅप्टन कुल. तिकडे विवेक आहे, चेंडूला फील्ड करतील, त्या चेंडूवरती 1 धाव आली. एका धावेने धावफलक वाढेल, धावफलकावरती धावा 42 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. चांगलं असं कामकाज, लाईव्ह स्कोरिंग संपूर्ण लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेची उंची देखील SSS लाईव्हच्या माध्यमातून कुलदीप आणि त्यांच्या टीमने इथे सुंदर काम केलेलं आहे. त्यांच्या टीमला देखील मी मनापासून धन्यवाद देणार आहे. 42 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग खेड तालुक्याचा मिनी विश्वचषक आपण मात्र मैदानाच्या मध्ये पाहतोय. यावेळेस अक्रॉस दी बॅट पद्धतीने हा फटका योगेशला खेळायचा होता. डॉट बॉल, काय जबरदस्त गोलंदाजी भूषण गोळेचं इथे मात्र कौतुक असणार आहे. धावफलक शांत, 4 षटकं संपली. 42 धावा धावफलकावरती 1 गडी बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिला तर झापक झुपक झाप. थँक्यू DC. या ठिकाणी आपण पाहतो हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं 5वं पर्व संपन्न होते. अगदी थोड्याच वेळामध्ये सगळ्या क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना भोजन व्यवस्था ठिकाणी सुरू होणार आहे आणि अन्नदानाचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जाते राजगुरुनगर नगरीचे युवा उद्योजक आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय राहुल शेठ तिगळे, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आणि शिंदे गावचे महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष आदरणीय कावरामांना मिंडे, शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक ओमसाई 11 शेलू बांबोलीचे संघमालक आदरणीय कैलास भाऊ निखाडे यांच्या वतीनं अन्नदानाचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. तुम्ही पाहताय मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड येलवाडी वेताळे वाडा हा संघ एका बाजूने मैदानावरती आहे, दुसऱ्या बाजूने ओमसाई 11 शेलू भांबोली हा संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चांगल्या प्रकारचा खेळ मैत्री ग्रुप हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. दुसऱ्या बाजूने ओम साई 11 कडनं कृष्णा सातपुते काही आकर्षक फटके नक्कीच खेळले, परंतु त्यानंतर एका चांगल्या गोलंदाजीवरती अशोकनं कृष्णाला झेल द्यायला भाग पाडलं. सुंदर झेल टिपला गेला. त्यानंतर शुभम शेळके मैदानावरती आला. एक चौकार त्यांना अप्रतिम खेळलाय, परंतु मोठ्या फटक्यांची गरज बॅटिंग टीमला अजूनही आहे. न्यू ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. संघाचा संघनायक बरोबर ना, ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती विवेक. पहिलं षटक त्यानं कॉमेंट्री बॉक्स एंडकडे टाकलं, दुसरं षटक मात्र तो आपण पाहतोय ऑडिटोरियम एंडकडनं तो नक्की त्या ठिकाणी टाकतोय, क्रीडा संकुल एंडकडनं तो ठिकाणी टाकतोय. धावफलकावरती धाव आहेत त्या 42 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शॉर्ट पिच चेंडू होता, बॅक फुटला गेला, बरोबर बॅटच्या टोकावरती चेंडू पाठवून दिला डीप मिडविकेट सीमा पार. फटक्यात होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद DC. प्लेअर ऑफ द डे ला ज्यांच्या वतीनं बॅटचं सौजन्य लाभलेलं आहे जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्सचे ओनर महेंद्र शेठ सावंत आणि ललित मुसळ यांचं शुभागमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून आज प्लेअर ऑफ द डे ला एक आकर्षक बॅट आहे. ओ टू कॉम्बॉक्स. पहिल्या चेंडूवरती षटकारानं केलेलं आगमन, त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कमबॅक, यॉर्करनं दिलेलं उत्तर. विवेक मैदानाच्या आतमध्ये परत एकदा नक्कीच डोक्यानं गोलंदाजी करतोय, कारण पहिल्या चेंडूवर त्याने अंदाज पाहिला शुभम काय करू शकेल. शुभमनं तो चेंडू जो काय फार शॉर्ट नव्हता आणि तसं पाहिलं तर सिमेंटिकडे चेंडू फार लवकर बॅटरकडे येतो, परंतु त्यात सुद्धा ॲडजस्ट करून अफलातून कौशल्य दाखवत शुभमनं तो षटकार खेळला होता. चेंडू ऑप्टमच्या बराचसा बाहेर. नो बॉल. संजय भालेराव सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय महेश जाधव सर. एक चांगल्या प्रकारची कामगिरी गेल्या 6-7 दिवसामध्ये नक्कीच्या सर्व मंडळींची राहिलेली आहे. मी अनेक वेळा कुठल्याही मैदानावरती गेल्यानंतर प्रवीण सर सांगत असतो, एखाद्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी बाकी काही गोष्टी नसतील फारशा चांगल्या तर काही विशेष फरक पडत नाही, परंतु त्या ठिकाणी अंपायर्स आणि स्कोरर हे फार चांगले असावे लागतात, कारण हे दोन जे त्या ठिकाणी स्तंभ आहेत क्रिकेटचे ते फार महत्त्वाचे स्तंभ आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता, मिस टाइम फटका. लॉंग ऑफला मिस टाइम असेल की टायमिंग, मिस टाइम वाटला, टाइम साधलं. शुभम शेळके बरसतोय. षटकार 6 धावा.
शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धाव फलक वेगानं पुढे अर्धशतक पूर्ण होत आहे. 55 धावा ओम साई 11 संघाच्या धाव फलकावर जमा. अर्धशतकाचा पल्ला पूर्ण केला. पहिला सामना प्रवीण सर आपण या ठिकाणी पाहिला. 106 धावांचा डोंगर दिशा स्पोर्ट फाउंडेशननं विश्वजित ठाकूर आणि अमित राऊतच्या फलंदाजीच्या जोरावरती उभा केला आणि काय ती मॅच झाली. फार दूरवरती ठेवलं समोरच्या संघाला त्यांनी. राईट आर्म राऊंड द विकेट आला. बहुतेक हा निर्णय योग्य आहे. बहुतेक हा निर्णय विवेकसाठी योग्य ठरतोय. आतापर्यंत चेंडू ज्याने जे टाकले ते ओव्हर द विकेट टाकले. एक शॉर्ट पिच आला त्याला डीप विकेटला डिस्पॅच केलं शुभम शेळकेनं. त्यानंतर त्याने एक यॉर्कर टाकला. तो यॉर्कर त्या ठिकाणी डॉट आला. त्यानंतर परत एक शॉर्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न बॅकफुटला पंच करत त्या ठिकाणी नक्की शुभमनं पाठवून दिला लॉंग ऑफच्या डोक्यावर. षटकार 6 धावांसाठी 55 धावा धाव फलकावर. पाहूया 2 चेंडूमध्ये अजून विवेक आणि शुभम कशा प्रकारचा खेळ दाखवत आहेत. गती परिवर्तन हा चेंडू परिणामकारक आहे. हळूवार बोटं फिरवली. हळूवार बोटं नव्हे तर तुम्ही मला वाटतं ओ शुभम शेळके इथे ट्राय घेण्यासाठी पळापळ लक्षात आलं नाही. भूषण गोळे प्रचंड नाराज आहे. योगेश शिवेकर बाद असेल की नाही पाहूया. नक्कीच तो तंबूच्या आसराला परततोय. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच या ठिकाणी आपण पाहतोय कडूस नगरीचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अजिजभाई तुरुक यांच्या ठिकाणी शुभागमन होते. त्यांना विनंती केली ते आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. हुतात्मा राजकरी प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे हा सामना संपल्यानंतर मुख्य व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूला हुतात्मा राजकरी प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं आणि राहुल शेठ तिगळे, कावरामण्णा मिंडे, कैलासभाऊ निखाडे या तीनही अन्नदात्यांच्या वतीनं भोजन व्यवस्था त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. ही मॅच संपल्यानंतर पाठीमागच्या बाजूला भोजनाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे आपण सगळ्यांनी त्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. ही आपल्याला आयोजक कमिटीच्या वतीनं विनंती आहे. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. विवेकचा हा षटकातला शेवटचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनला गणेश वाडेकर चेंडू आपल्या नियंत्रणामध्ये ठेवतायत. षटकं संपतायत ती 5 धाव फलकावरती धाव आहेत त्या 57. शेवटचे 6 चेंडू फार निर्णायक असणार आहेत. प्रवीण करपे सर आपल्यापर्यंत परत एकदा पोहोचतील आणि आपल्याला कळेल या 6 चेंडूमध्ये काय खळबळ मैदानाच्या आतमध्ये होत आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. दिलात झापक झुपक 57 धावा च्या मात्र धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरुवातीची 5 षटके इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेली आहेत. डेथोर स्लॉगहोरला इथे दीपक सर सुरुवात होणार आहेत. या मैदानाचा जर आपण विचार केला ना, संपूर्ण 6 दिवसांचा जर अभ्यास काढला, पुस्तक जर काढलं ना, तर ह्या मैदानावरती सहजासहजी 90-95 धावा देखील मात्र चेस झालेल्या आहेत. आता शेवटच्या षटकामध्ये धावा जास्त घ्याव्या लागणार आहेत कारण ही मॅच खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण तुम्ही मागाशी देखील सांगितलं की जो संघ इथे जिंकणार आहे तो मात्र हळूवारपणे थोडासा पुढे सरकेल आणि जो इथे ह्या मॅचमध्ये पराभूत होईल तो मात्र 4थ्या क्रमांकावरती त्याला समाधान इथे मात्र मानावं लागणार आहे. 57 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटकाला सुरुवात होईल. पुन्हा खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शेबेगावाला बिलॉंग करणारा कुणाल शेबेकर इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार असेल. तर बॅटिंगच्या मार्कवरती पुन्हा एकदा आयडॉल शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडसला बिलॉंग करणारा शुभम शेळके तयार. निश्चितच संपूर्ण स्पर्धेमध्ये या शुभम शेळके नावाच्या आयडॉलनं दीपक सर धुमाकूळ घातलेला आहे आणि आज इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये तो काय करणार. कुणाल शेबेकर टू शुभम शेळके अशी मॅच इथे मात्र पाहायला भेटेल. वा काय सुंदर चेंडू. हळुवारपणे इथे मात्र व्हेरिएशन दाखवलं चेंडूमध्ये. डॉट बॉल देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. धावफलक शांत. 57 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. जब तक रहेगा विश्वास तब तक मैदान के अंदर लिखा जाएगा इतिहास. डेथोर स्लॉगहोरला इथे मात्र सुरुवात झालेली आहे. पुन्हा शुभम शेळके तयार. यावेळेस इथे
परफेक्ट मिडल केलं चेंडू चेंडू सीमा पार शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद वारे फकड्या उचल की डाग षटकार शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार 63 धावा धावफलकावरती आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. जेवढी क्रिकेटची आवड ह्या तालुक्याला आहे ना दीपक सर, तेवढीच आवड बैलगाड्याची देखील ह्याच तालुक्याला आहे. कारण इकडे आज किटले 11-11 येणार आहेत फायनलच्या मॅच अगोदर. यावेळेस इथे मात्र थोडासा लोवर चेंडू होता, बाटवरती घेतलाय, पुन्हा काव कॉर्नर मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार 6 धावेसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. या बॅटिंगची आवश्यकता होती. लागोपाठचे 2 षटकार आलेले आहेत. धावफलक वाढले गेलं 69 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त मॅच आहे. आकाश नवले शुभम शेख या जोडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती सुरुवातीचे काही चेंडू मात्र कुणाल शेवेकरनं अप्रतिम टाकले, परंतु तदनंतर सेट झाल्यानंतर शुभम शेख यानं आक्रमण चढवलं. काय जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त मॅच आहे. मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन खेड एलेवाडी वेताळे वाडा त्यांच्या विरोधामध्ये ओमसाई शेलू भांबोली अशी मॅच इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. प्रेक्षक राजाची उपस्थिती आज देखील प्रार्थनीय आहे. यावेळेस पुन्हा लागोपाठचा तिसरा, पुन्हा मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. छत्रपतींचा छावा मिळतील 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावयास कोणी, तुम्ही वाट कुणाची पाहू नका. काय यश तुमच्या जवळ आहे. या क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जिंकल्याशिवाय थांबू नका. लागोपाठचे 3 षटकार आयडॉल शुभम शेळकेच्या बॅटमधनं आपण पाहिलेत. 75 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शुभम शेळकेनं चांगली बॅटिंग केलेली आहे. वैयक्तिक 17 बॉल 39 धावांची जबरदस्त बॅटिंग. दुसऱ्या बाजूने अजून आकाश नवले एकही चेंडू खेळलेला नाही, परंतु चांगली साथ देतोय. 75 धावा धावफलकावरती आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिन्ही नामवंत पंच या स्पर्धेला आपल्याला लाभलेले आहेत. एका बाजूने आपण महेश जाधव सरांना पाहतो, दुसऱ्या बाजूने संजय भालेराव आहेत, आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये काही दिवस आपण अजय आवळे सरांना पाहिलं, तर दुसऱ्या बाजूने आज श्री पुष्कराज यांना देखील पाहतो. कारण या 4ही पंचांनी पुणे टेनिस क्रिकेटला एक चांगली शिस्त लावलेली आहे, नियम कटिबद्ध ठेवलेला आहे. मागाशी तुम्ही देखील सांगितलं की स्कोरर आणि पंचांची भूमिका ही क्रिकेटमध्ये अप्रतिम असते आणि चांगलीच असते. धावफलकावरती धावा 75 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. खेड तालुक्याचा मिनी विश्वचषक हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 याची देही याची डोळा आज पाहतोय. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचा महाअंतिम सोहळा. अंतिम दिवसामध्ये सर्व तमाम प्रेक्षक राजाचं मनपूर्वक मनापासून स्वागत असणार आहे. 75 धावा धावफलकावरती आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. गल्ली रिझन स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेगमध्ये, थर्ड मॅनमध्ये, शॉर्ट कव्हर पॉईंटला डीप लॉंग ऑन, तिकडे काऊ कॉर्नर, मिड विकेटमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आहे. जबरदस्त जाळे विणलं गेलेलं आहे. यावेळेस इथे पुन्हा एकदा अप्रतिम फटका आहे. चेंडू हातामध्ये आला होता, पुन्हा चेंडू हातामधनं उडाला आणि सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. पुन्हा चुकी झाली, कारण सुरुवातीला कृष्णाचा झेल देखील त्याच जागेवरती सुटला आणि आता पुन्हा एकदा झेल कोणाचा सोडला, तर शुभम शेळकेचा झेल सोडला. झेलला खूप महत्व आहे, कारण ह्या विश्वचषकामध्ये भारतीय क्षेत्ररक्षकाने जर झेल टिपला नसता ना, तर भारतामध्ये विश्वचषक आलाच नसता. सूर्यकुमार यादवनं तिथे मात्र डीप लॉंग ऑफ मध्ये काही जबरदस्त झेल टिपला होता. त्या झेलमुळे मात्र भारतामध्ये विश्वचषक आला होता. 81 धावा धावफलकावरती इथे चेंडू हवेत. झेल तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये झालाय. टेकन, व्हेरी गुड कॅच. प्रकाश बोंबलेनं तिथे अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट.
या ठिकाणी आपण पाहतोय सरपंच राहुलदादा येवले चषकाचे मुख्य आयोजक आदरणीय तानाजीभाऊ येवले यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. त्यांना विनंती केला ते आपण व्यासपीठ होते आणि स्थानापना शुभम शेळकेच्या खेळीसाठी संघमालक शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलासभाऊ निखाडे यांच्या वतीनं शुभमला 1000 रुपयांचं बक्षीस आहे. कैलासभाऊंचं मनापासून आभार आहोत. तर शुभमचं अभिनंदन आहे. सरपंच अक्षयदादा गाडे आणि मित्रपरिला विनंती आपण व्यासपीठ होती. अविनाश शेठ गाडवे उद्योजक सावरदरी याही मान्यवरांना विनंती केला तर आपण व्यासपीठ होती आणि स्पर्धेचा आनंद घ्या. आपलं पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं खेळाडूंसाठी फ्रूटचं सौजन्य देणारे उद्योजक गौतम शेठ ढोरे, विशेष सन्मान चिन्हांचं सौजन्य देणारे संचालक राजकुनगर सहकारी बँक किरण शेठ आहेर, वायफायचं सौजन्य देणारे ॲटिट्यूड मोबाईल शॉपी बाबू शेठ मुळूक, ॲटिट्यूड मोबाईल शॉपी सागर शेठ नांगरे या दोनही बक्षीसदात्यांचं मनापासून आभार. मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक बॉटलचं सौजन्य देणारे संस्थापक CEO PVN इलेक्ट्रोमेक कॉर्पोरेशन विश्वास आबा निकत यांचं देखील आम्ही मनापासून आभार आहोत. गॉगलचं सौजन्य देणारे ॲडव्होकेट आतिकबाई सय्यद, ॲडव्होकेट राजकुनगर, ॲडव्होकेट श्री गणेशदादा गाडे, ॲडव्होकेट राजकुनगर यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार आहोत. महानगाव निघोचे नगरीचे युवा उद्योजक आणि भावी सरपंच आदरणीय नितीनदादा अल्लाट यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. सॅकचं सौजन्य देणारे मनोजदादा तिगळे, कुमार शेठ सांडबोर स्लीव आणि गार्ड सौजन्य, मॅन ऑफ द मॅच टी शर्ट सौजन्य प्रणित गोपाळे, सचिन गोपाळे, तर कमिटी टी शर्ट सौजन्य पराग पाटील, शैलेश पाटील, कुलदीप दायबर यांचं मनापासून आभारी आहोत. साईनाथ महाराज की चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. प्रत्येक ठिकाणी ओम साई 11 भांबोलीचेच नाव चमकणार. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओम साई ग्रुप माननीय कैलासभाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप भांबोली. ओम साई 11 भांबोली. तुझा हात असताना कोणाला घाबरू. धन्यवाद डीसी. आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं ची मुख्य चषक आपण या व्यासपीठाच्या समोर पाहतो आणि या चषकांचं सौजन्य देणारे या तालुक्याचे माजी कार्यसम्राट आमदार दिलीपांना मोहिते पाटलांचे पुतणे श्री प्रतीकदादा मोहिते पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या माध्यमातून या चषकांचं सौजन्य लाभलेलं आहे. आणि प्रतीकदादा मोहिते पाटलांचे जिवलग मित्र आदरणीय पैलवान शुभमदादा सोनवणे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. त्यांना विनंती केला तर आपण व्यासपीठात या आणि स्थानापन्न व्हा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. सगळ्या संघांच्या अंगावरती आपण रंगीबेरंगी किट पाहतोय. आकर्षक टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट या सगळ्या किटचं सौजन्य देणारे या तालुक्याचे नेते आणि तथा शिवसेना जिल्हा प्रमुख पुणे, माजी सभापती पंचायत समिती खेड भगवान शेठ पोखरकर यांच्या माध्यमातून या सगळ्या किटचं सौजन्य लाभलेलं आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यूट्यूब लाईव्हचं सौजन्य देणारे उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा गणेश शेठ बोत्रे, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाईट पिंपरी जिल्हा परिषद गट रविभाऊ चव्हाण या दोनही यूट्यूब लाईव्ह सौजन्य देणाऱ्या मान्यवरांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. सगळ्या खेळाडूंच्या डोक्यावरती आपण पाहिले तर आकर्षक कॅप आपण पाहतोय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं आणि या कॅपचं सौजन्य देणारे ओम शांती कार्गो मोअर्स LLP विजयभाऊ चौधरी, युवा उद्योजक सुदर्शन भाऊ देवदरे या कॅप सौजन्य करणाऱ्या बक्षीसदात्यांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. बॉल आणि स्टंप सौजन्य सालाबाद प्रमाणे याही 5व्या पर्वात ज्यांनी सौजन्य दिलेलं आहे प्रोप्रायटर वैष्णवी ऑटो गॅरेज, उत्तम शेठ माताळे आणि शिंदेगावचे उद्योजक आदरणीय हिरामन शेठ केंदळे यांच्या माध्यमातून बॉल आणि स्टंपचं सौजन्य लाभले. त्यांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. तर पाणी जार सौजन्य गौरव शेठ कानसकर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, एनर्जी फ्लॅग सौजन्य आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं आहे. माऊली ग्राफिक्स श्री निखिल शेठ काळोके, मंडप अँड साऊंड्स आपण पाहतो माऊली मंडप अँड डेकोरेटर्स, प्रोप्रायटर सुनील शेठ काळोके, उपसरपंच आंबू तथा संस्थापक माऊली उद्योग समूह प्रवीण शेठ काळोके माऊली उद्योग समूह यांच्या माध्यमातून माऊली मंडप अँड डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन गेलेत. त्यांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे.
आमच्या या दोस्तीची आहे वेगळीच दुनियादारी, आमच्या या दोस्तीची आहे वेगळीच दुनियादारी. वेळेला पडणार सर्वांना भारी, मैदान गाजवायला आली पहा मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन, खेड, वेताळे, वाडा, येलवाडी. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय राहुल शेठ थिगळे, युवा उद्योजक खेड माननीय रणजित भाऊ गाडे पाटील, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड माननीय दत्ताभाऊ आवळे, युवा उद्योजक वेताळे. मैत्री ग्रुप स्पोर्ट फाउंडेशन, खेड, वेताळे, वाडा, येलवाडी. धन्यवाद. या स्पर्धेच्या निमित्तानं स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य देणारे पोर्टिया मेडिकल कंपनी मॅनेजर मुंबई विनायक शेठ लोखंडे, महाराष्ट्र पोलीस पाईटगावचा सुपुत्र आणि या तालुक्याचा अभिमान धनंजय रोंदळ साहेब, महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पाईटगावचा अभिमान तथा तालुक्याचा सार्थ अभिमान सागर दरेकर, अक्षय दरेकर या दोन्ही बंधूंच्या वतीनं एक स्पोर्ट्स सायकल आहे. उद्योजक समीर शेठ ठोंबरे, उद्योजक सनीदादा सयाजी कोळेकर यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकल आहे. हॉटेल गोल्डन विंगचे सरसरा प्रीतम शेठ लालगुडे यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकल आहे. तर स्वर्गीय बाबासाहेब सोनवणे क्रीडा शिक्षक यांच्या स्मरणार्थ शिवबा ट्रॉफी हाऊस MB स्पोर्ट्स यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकल आहे. सचिन शेठ सावंत यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकल आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. आणि पहिल्याच बॉलवरती 440 व्होल्टचा करंट पहिल्या बॉलवरती, पहिला फलंदाज शून्यावरती बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच धन्यवाद DC. आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं बाहेरून या मॅच मध्ये जे प्रेक्षक चेंडू आतमध्ये टाकतील त्या प्रेक्षकांना 100 रुपयांचं बक्षीस आहे महाराष्ट्र पोलीस गणेश वाडेकर साहेबांच्या वतीनं. या मॅच मध्ये जेवढे चेंडू बाहेर येतील, जेवढे चेंडू आतमध्ये टाकले जातील प्रेक्षकांना 100 रुपयांचं बक्षीस आहे गणेशजी वाडेकर साहेबांच्या वतीनं. या स्पर्धेच्या निमित्तानं एक सायकलचं सौजन्य आपण पाहतोय. अध्यक्ष शिवमुद्रा प्रतिष्ठान खेड तालुका श्री सचिन शेठ सावंत यांच्या वतीने एक स्पोर्ट्स सायकलचं सौजन्य लाभलेलं आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक मनापासून आभार आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत. त्यामध्ये बाबा शेठ काळोखे, सुनील शेठ पडवळ, SK शेठ पडवळ, दीपकजी कड, राजू शेठ पडवळ, ताराभाऊ गाडे, त्याचप्रमाणे राजू शेठ दरोडे, निलेश शेठ पोतले, राहुलदादा येवले, लक्ष्मणजी पोलेकर, कृष्णा चव्हाण, आकाशजी शिवेकर, स्वप्नीलजी सातपुते, अक्षयजी शिवेकर, रामदास भोईर, रविभाऊ कड, किरणजी नवले, सचिनजी सातपुते, त्याचप्रमाणे संजयजी शिवेकर, दीपकजी ओसवाल, ज्ञानतामामा शिवेकर, आत्मारामजी सातपुते, दिनेश भाऊ गाडे, वैभव नाना गाडे यांनी सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आळंदीचे उद्योजक किरण उर्फ भाऊ कांबळे, दत्ताभाऊ कवडे, ऋषीभाऊ चापले, नवनाथजी गडदे, एकनाथजी जाधव, सूरज केदारी, तुकाराम सावंत, तुषार केदारी, सर्वांचं स्वागत. पुन्हा एकदा हा बॉल आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर एरियामध्ये खूप देखणं फटका आपल्याला पाहायला मिळेल 6 धाब्यांसाठी. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी अजून एक पारितोषिक येते. नितीन तात्या वाडेकर जेवढे झेल घेतील त्या प्रत्येक झेलला 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. अविनाश शेठ गाडवे, उद्योजक सावरदर यांच्या वतीनं. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा बॉल आपण पाहतोय फाईन एरियामध्ये, लॉंग लेग एरियामध्ये जाणार आहे. बाउंड्री लाईन पार पुन्हा एकदा पाहायला मिळेल राजगुरुनगर प्रीमियर लीगचा सुंदर असा चौकार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शिवबा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. फर्स्ट स्ट्राईक वरती आपण साहिल यांना पाहतोय. खरं तर खूप आक्रमकता त्याच्या बॅटिंग मध्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. पहिलं षटक अगदी शुभम. पुढे एकदा पुढे सरसवत खेळलाय आणि पुढे एकदा गॅप मध्ये बॉल. लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा बॉल, बाउंड्री लाईन पार. 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शिवबा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आणि विशेषतः एक चांगली बॅटिंग इथे तुम्हाला पाहायला मिळते. हो स्क्वेअर कट, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. लागोपाठचा तिसरा इथे तुम्हाला पाहायला मिळेल. 4 धावा, चौकार.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक कैलासभाऊ भोगसे, सोमनाथ शेठ ठोंबरे, राहुल शेठ पानमंद, त्याचप्रमाणे सोमनाथ भाऊ शिवेकर, संतोष भाऊ शिवेकर, सनी भाऊ कोळेकर, अक्षय भाऊ कोळेकर, आदित्य भाऊ हुंडारे, संदीप शेठ बदाले, शिवाजी शेठ शिवेकर, शिवाजी साळुंके, त्याचप्रमाणे माऊली भाऊ शिवेकर, बाबा काळोखे, त्याचप्रमाणे सचिन भाऊ गोपाळे, स्वप्नीलजी देशमुख, निलेश भाऊ आसाटी, अभिषेक गाडवे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर इथे पाहिल्या तर 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत एक गाड्याच्या मोबदल्यामध्ये. निश्चितच जर पाहिलं तर इकडे समालोचन कक्षेसाठी देखील एक पारितोषिक आलेलं आहे. बाबाशेठ काळोखे, त्याचप्रमाणे नितीन तात्या वाडेकर, कैलासभाऊ निकाडे, ताराचंद भाऊ गाडे आणि राजूशेठ दरोडे आणि राहुलदादा येवले यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयांचं प्राईज आलेलं आहे. धन्यवाद, थँक्यू. 18 धावा धावफलकावरती एक गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 धावा आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. एक चांगल्या पद्धतीने आपण पाहिले पहिल्या इनिंगमध्ये 81 धावा इथे बुडवल्यात. 82 धावेचं लक्ष असेल. स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी फलंदाज देखील इथे मैदानावरती मात्र तयार असेल. पुढे एकदा हा बॉल आपण पाहतोय खेळलाय तिथे व्हाईट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 धावा या ठिकाणी ऍड होणार आहेत आणि बॉलिंग मार्कवरती जर तुम्ही पाहिलं आकाश इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया कशा पद्धतीने यानंतर खरं तर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मात्र केली जाईल. स्ट्राईक एंडवरती तुम्ही पाहताय अगदी साहिल मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅट्समन आहे. दुसऱ्या बाजूला पहा नॉन स्ट्राईक एंडवरती गणेश गुंडरे यांना तुम्ही पाहताय. तर बॉलिंग मार्कवरती अगदी पहा क्रीडा संकुल एंडकडनं आकाश तयार असतील. हो या ठिकाणी आपण पाहतोय हा बॉल पुढे एकदा थोडंसं गती परिवर्तन, स्लोवर पण बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क या ठिकाणी कोणताही नसेल. स्कोरकार्ड स्थिर आहे. 20 धावा स्कोरकार्डमध्ये आहेत. जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तब्बल 82 धावा हे जिंकण्यासाठी अजूनही इथे मात्र बनवायच्यात. हो पुढे एकदा ती गॅप शोधण्याचा प्रयत्न असेल. अगदी त्या ठिकाणी पहा फिल्डर चांगला थ्रो या ठिकाणी असेल पण कलेक्शन होऊ शकलं नाही. धावा देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि त्यानंतर देखील आपण पाहतोय इथे धावांसाठी प्रचंड मोठी धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅचमध्ये खरं तर जी सुरस पाहायला मिळायला पाहिजे होती इथे तुम्ही पहा पहिल्याच बॉलवरती ज्या पद्धतीने इथे विकेट आली. त्यानंतर आपण पाहतोय ह्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं इथे ह्या इनिंगला लीड करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होते आणि ते गरजेचं आहे. 82 धावा विजयासाठी बनवायच्यात. त्यासाठी खरं तर एक संयमी अशी खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला एक पार्टनरशिप करावी लागेल आणि तुम्ही पहा या दोन्ही खेळाडूंकडे पाहता. ह्या दोन्ही खेळाडूंकडे इतकं चांगल्या पद्धतीनं ती स्ट्रॅटेजी आहे. आकाश तयार. हो पुढे एकदा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये उडवलेला आहे. तिथे फिल्डर कोणताही नसेल. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4 चौकार 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. प्रेक्षकांसाठी आज देखील खुशखबर असणार आहे कारण आज एक स्पोर्ट्स सायकल आणि राहुल सर इतरही 10 वस्तू लकी ड्रॉ मध्ये आपण देणार आहोत. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना या ठिकाणी लकी ड्रॉची कुपने विकत घ्यायची असतील त्यांनी मात्र मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला संपर्क साधायचा आहे. गो टू कॉम्बॉक्स. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे तुम्हाला पाहायला मिळते. स्वीप खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो या ठिकाणी पुढे एकदा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीची कामगिरी आपण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जी आहे आणि 31 धावा या ठिकाणी धावफलकामध्ये तुम्हाला या ठिकाणी मात्र ज्या पाहायला मिळतील आणि तुम्ही पहा 2 बॉल या अगोदर जो पाहायला मिळाला त्यानंतर आता फ्री हिट देखील मैदानाच्या आतमध्ये जो असणार आहे. 31 धावा ज्या धावफलकावरती. पुढे एकदा गुड बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार.
हो या बरोबर बॉल तर उडवलाय डीप लॉंग ऑफ मध्ये फिल्डर सर्कलचा बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. झेल तर चांगला झालाय पण तिथे नो बॉलचा फायदा. इथे बॅटिंग टीमला मैदानाच्या आतमध्ये असेल. हा एक ट्रम्प कार्ड होता. इथे फ्री हिटचा फायदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बराच मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. डिस्टन्स थोडासा कमी होता आणि तुम्ही पहा त्या ठिकाणी धावफलक देखील पुन्हा एकदा पुढे पोहोचले. 33 धावा ह्या स्कोर कार्ड मध्ये आल्यात. इलिमिनेटर मॅच खरं तर जी टीम इथे पराभूत असेल ती 34 क्रमांकावरती जी टीम इथे जिंकणार आहे यानंतर सेकंड क्वालिफायरसाठी मॅच. पुन्हा एकदा मिड विकेट एरियामध्ये हा बॉल फिल्डर तिथे खूप दूरवरती आहे. याबरोबर वन बाउन्स बॉल जाणार आहे बाउंड्री लाईन पार. राजगुरुनगर खेड प्रीमियर लीगचा सुंदर चौकार 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती आल्यात. राजगुरुनगर खेड प्रीमियर लीग सीझन 5 इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक पाहूया कशा पद्धतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मात्र या ठिकाणी केली जाणार आहे. अजूनही तुम्ही पाहताय 24 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 24 बॉलमध्ये ही मॅच जिंकण्यासाठी 45 धावांचं अजूनही एक मोठं टार्गेट इथे समोर असणार आहे. दोन्ही फलंदाज पहा खरं तर खूप आक्रमक पद्धतीने इथे मैदानावरती इथे मात्र जी इनिंग सुरू आहे. आतापर्यंत तुम्ही पहा पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर असं कुठेतरी वाटलं होतं दबावतंत्र निर्माण होईल पण त्यानंतर ज्या पद्धतीने एक संयमी अशी इनिंग ह्या दोन्ही बॅट्समनकडनं तुम्हाला पाहायला मिळते. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे आणि विशेषतः 2 षटकांमध्ये 37 आल्यात. अजूनही 4 षटकं बाकी आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं चाक माता स्पोर्ट्स क्लब जगदंबा 72+ संघाचे संघमालक ओमसाई इंजिनियरचे सर्वेसर्वा भरत शेठ जगदाळे आणि युवा उद्योजक विक्रम शेठ थिगळे या दोन्ही मांडरांचे शुभागमनोत्तर विनंती केल्या. त्या आपण व्यासपीठ होते आणि स्थानपणावा संदीपभाऊ मेटल उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर माऊली डेव्हलपरचे सर्व आदरणीय सातपुते साहेबांचं शुभागमनोत्तर आपलं मनापासून स्वागत आहे. विक्रम शेठ तिगड्यांचा सगळा मित्रपरिवार उपस्थित आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा हुतात्मा राजकुरी प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. ओ नंबर 3 कार्तिक नवले ॲज अ मार्क. फुल ऑफ लेनचा बॉल आणि इथे दांडी 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 गुल. बॅट्समन आउट. क्लीन बॉल्ड. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. या मॅचसाठी अजून एक पारितोषिक येते. प्रेक्षकांनी जर मैदानाच्या बाहेर सेल टिपला तर प्रेक्षकांना महाराष्ट्र पोलीस गणेश वाडेकर साहेबांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक आहे. जर प्रेक्षकांनी सेल मैदानाच्या बाहेर टिपला तर प्रेक्षकांना या मॅचसाठी 100 रुपयांचं बक्षीस आहे गणेश वाडेकर साहेबांच्या वतीनं. संघ मालक आदरणीय भरत शेठ जगदाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहेत लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू झालेलं आहे. मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण लकी ड्रॉचे कुपन वाटप करतोय. ज्या ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे त्यांना विनंती आपण लकी ड्रॉचं कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हा. आज तब्बल 12 बक्षीस लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण देऊन सन्मानित करणार आणि प्रेक्षकांना विनंती आहे पाठीमागच्या बाजूला भोजन सुरू झालेलं आहे. आपण भोजनाचा आस्वाद घ्या. ओ टू कॉम्बॉक्स. याबरोबर टीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाही आणि पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा फलंदाज. बिग विकेट गॉन. आयकॉन भूषण बॅक टू पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. धावफलक जर आपण पाहिलं 37 धावा इथे धावफलकामध्ये आहेत आणि तिसरा फलंदाज इथे आपण पाहिलाय भूषण गोळे अगदी 0वरती इथे माघारी परतलाय. तर या ठिकाणी तुम्ही पाहताय मॅचची परिस्थिती जर तुम्ही पाहिली अजूनही शेवटचे बॉल शिल्लक आहेत. 22 बॉल आणि जिंकण्यासाठी 45 धावा. तर ह्या विकेटसाठी या ठिकाणी मात्र पारितोषिक येत आहे.
उद्योजक आणि संघमालक सन्माननीय रवी भाऊ कड यांच्या वतीनं ह्या विकेटसाठी या ठिकाणी कार्तिकसाठीच्या 2 विकेट घेतल्या, त्यासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक, 2,000 रुपयांचं पारितोषिक जे असणार आहे. थँक्यू. पारितोषिकं खूप मोठ्या प्रमाणात आहेत, प्रेक्षकांसाठी आहेत, खेळाडूंसाठी आहेत आणि ती पारितोषिके देखील इथे पटकवली जात आहेत. एक चांगलं क्रिकेट, एक सेन्सिबल क्रिकेट इथे आज दिवसभरामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कार्तिक तयार हो, हलक्या तडफा फक्त पॉईंट क्षेत्रामध्ये हा बॉल खेळलाय. फिल्डर तिथे असेल, चेंडूला फील्ड करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती कोणताही पाहायला मिळणार नाहीये. आणि ज्या पद्धतीनं कार्तिकने इथे गोलंदाजी केली आहे, येत्या तुम्ही पहा गेले 6 दिवसांचा अभ्यास जर ह्या मैदानाचा तुम्ही केला, इथे पूर्णपणे फलंदाजांची हुकूमत इथे तुम्हाला पाहायला मिळाली. पण कार्तिक ह्या गोष्टीला अपवाद आहे. आतापर्यंत कार्तिकची गोलंदाजी तुम्ही पहा, या अगोदर भूषण गोळेसारखा महाराष्ट्रातील एक दर्जेदार आयकॉन समोर असताना त्याला देखील इथे मात्र 0वरती माघारी पाठवलंय आणि मॅचवरती एक भक्कम पकड मिळवण्याचा प्रयत्न इथे कार्तिकच्या गोलंदाजीच्या माध्यमातून इथे मात्र जो केला जातोय. पण शेवटचे अजून 21 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 44 धावींची गरज. हो, जबरदस्त बॉल, अगदी गुड लेंथवरनं पहा, थोडासा स्विंग होणारा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. आणि खरं तर वेगाबरोबर टप्प्यांवरती खूप चांगलं नियंत्रण इथे कार्तिकचं म्हणावं लागेल. चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन ठेवलंय, प्रत्येक बॉल चांगल्या टप्प्यांवरती तो रिलीज करतोय आणि ह्या सर्व गोष्टी त्याच्याकडे आहेत. आणि विशेषतः यंगस्टर गोलंदाज आहे आणि आपण पाहिले, अनुभव जरी कमी असेल तरी इथे आपण पाहिलंय मैदानावरती मात्र स्टेटरची खूप चांगली आहे. कार्तिक इथे मात्र एक चांगली कामगिरी करतोय. अजूनही पहा, शेवटचे बॉल शिल्लक आहेत 20 आणि जिंकण्यासाठी 43 धावींची गरज. 20 चेंडू 43. गोलंदाजीवरती खरं तर खूप मोठी वेळ इथे ची मैदान होती आणि तुम्ही पाहिले पहिल्या इनिंगमध्ये देखील तुम्ही पाहिलं काहीशी खराब गोलंदाज पाहायला मिळाले. पण त्यानंतर ज्या पद्धतीने गोलंदाजी मैदानामध्ये केली, ह्या अगोदरची मॅच तुम्ही पाहिली, त्यामध्ये विश्वजित ठाकूरनं केलेली गोलंदाजी. आणि खरं तर बॅटिंग तुमच्या टीमकडे किती चांगली आहे ह्यापेक्षा तुमचे गोलंदाज किती ताकदीचे आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार. डीप मिड विकेटला हा बॉल, आसमानी डोला बॉल पोहोचतोय मिड विकेटच्या डोक्यावरनं. बिग 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 ब्लास्ट रन षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. विजयाच्या आशा जिवंत करणारा हा षटकार तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला. स्कोर कार्ड पुढे गेले, 45 धावा धावफलकामध्ये आल्यात. अजूनही 19 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 37 धावींची गरज. एक एक बॉल खूप महत्वाचा आहे, एक एक मोठा फटका देखील खूप महत्वाचा आहे. तुम्ही पहा, इथे मैदानामध्ये 45 तर बनवल्यात, 19 शिल्लक आहेत, 37 बनवायच्यात. ह्या बॉलवरती किती धावा मैदानामध्ये येणार हे देखील आपण पाहणार आहोत. स्ट्राईकवरती खेळणारा फलंदाज जर तुम्ही पाहिलं, कुणाल शिवेकर जो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि खेड तालुक्यामध्ये ह्या खेळाडूची देखील एक वेगळी दहशत आहे. आज पुन्हा एकदा मोठ्या प्लॅटफॉर्मवरती स्वतःला सिद्ध करावं लागेल. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल, तिथे मात्र कॅच ड्रॉप होतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले. एक चान्स नक्कीच अटेम्प्ट झाला होता, पण तो चान्स इथे आपण पाहतोय मिस केलाय. आणि त्याबरोबर षटक देखील मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 3 षटकं संपलेत धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46, शेवटचे 18 चेंडू आणि 36 धावींची गरज. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक थँक्यू डीसी. आपण पाहतो हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वासाठी काही बक्षीसदाते मान्यवर देखील लाभलेला आहे. त्यांचा नामोल्लेख देखील आपण वेळोवेळी करतोय, कारण का आता सालाबादप्रमाणे याही 5व्या वर्षी आपण पाहिलं तर अनेक बक्षीसदाते, अनेक देणगीदार दाते, अनेक सौजन्यकर्ते आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. तत्पूर्वी आपण व्यासपीठावरती एक विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आदरणीय युवा उद्योजक विक्रम शेठ थिगळे यांच्या सन्मान या ठिकाणी आपण या व्यासपीठावरती संपन्न करतोय. त्यांना विनंती करेल आपण सन्मानाचा स्वीकार करायचा. आणि माऊली डेव्हलपरचे सर्वेसर्वा चंद्रकांत शेठ सातपुते या दोन्ही मान्यवरांचा सन्मान या व्यासपीठावरती आपण हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीने ठिकाणी केला जातोय. मी त्यांना विनंती करेल आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि प्रथमेश शेठ राळे या 3 मान्यवरांचा एकत्रित आपण सन्मान करतोय. दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगचे आयोजक आणि राजकुरनगर नगरीचे माजी उपसरपंच तथा
पुणेनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक आदरणीय अशुभाऊ बंडलकर आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होतोय. भाऊंचं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. तुषार तात्या सांडवर उपस्थित आहेत, आपलं मनापासून स्वागत आहे. या ठिकाणी आपण विक्रम शेठ तिगळे, चंद्रकांत शेठ सातपुते आणि प्रथमेश दादा राळे या तिन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी त्यांना विनंती करेल आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी अनिकेत रोडे, कुणाल वाळुंज आणि महेंद्र सावंत यांना विनंती आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. बॅकफुट पॉईंटमध्ये हा बॉल खूप वेळ हवेत होता. कॅच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न देखील मिस झालाय. नोमॅन्स लँडमध्ये बॉल आणि त्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा यशस्वी आहे. फेकी इथे आपण पाहिलं खरं तर खूप खराब होता. कॅच घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर कदाचित आपण पाहिले 2 रन्स इथे कंप्लीट केल्यात आणि एका धावेला इथे खूप मोठी खरं तर किंमत आहे. कारण तुम्ही पहा एलिमिनेटर मॅच तुम्ही खेळताय, इतका मोठा प्लॅटफॉर्म तुमच्या समोर आहे. राजगुरुनगर खेड प्रीमियर लीग 5वं सीझन आणि 5व्या सीझनमध्ये नक्कीच सेकंड एलिमिनेटर सामना खेळण्यासाठी ही मॅच जिंकणं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. 48 धावा धावफलकामध्ये आहेत. अजूनही 17 बॉल शिल्लक आहेत. 34 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अगदी बॉलर शुभम शेळके, आयडॉल शिरूर तालुक्यातील असणारा हा गोलंदाज. हो जबरदस्त बॉल पहा. गुड लेंथवरनं थोडीशी बॉल आपण पाहतोय. बॉलवरती थोडेसे फिंगर प्रेस केले आणि त्यानंतर आपण पाहिलं गुड लेंथवरती थोडासा बाहेर जाणारा हा बॉल अगदी बॅट्समनच्या रेंजमध्ये आला नाही, कक्षेमध्ये आला नाही. डॉट बॉल येतोय. कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा थोडंसं बदलते, थोडंसं बिघडतंय. शेवटचे 16 चेंडू 34 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा अगदी बॅकफुट जर जात हा चेंडू पंच केलाय. त्या ठिकाणी मात्र कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक फिल्डिंग थोडीशी खराब पुन्हा एकदा पाहायला मिळाली आणि त्यानंतर 2 धावा येतात. पण क्षेत्ररक्षण कदाचित चर्चेचा विषय ठरतोय. या अगोदर देखील आपण पाहिलं काहीसे झेल इथे मिस झाले, त्यानंतर क्षेत्ररक्षण इथे चर्चेचा विषय ठरला आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपण पाहिले इथे काहीशा धावा मैदानावरती मात्र बोनस स्वरूपात जे मिळाले गेलेत आणि एका धावेला ह्या प्लॅटफॉर्मवरती खूप मोठी किंमत आहे. या ठिकाणी आपण संदीप भाऊ मेठेल यांनाही विनंती, आपला सन्मान केला जातोय, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आपण आवर्जून उपस्थित आहात त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत आहे. जगदंबा 72+ स्पोर्ट्सचे ओनर ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे ला आज एक आकर्षक बॅटचं सौजन्य दिलेलं आहे, ललित मुसळे सरांचं शुभागमन होते. आपलं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. हो याबरोबर कुणालचा स्ट्रोक फसलाय. गोलंदाज स्वतः बॉल खाली, झेल होतोय, कॉट अँड बॉल. या ठिकाणी कुणाल शिवेकरची खेळी संपुष्टात. शुभमला मिळालेले यश. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच जबरदस्त बॉल इथे तुम्हाला शुभम शेळकेचा पाहायला मिळाला. कॅरम बॉल होता, फसवा बॉल होता आणि त्या ठिकाणी मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न कुणाल शिवेकरचा फसला आणि स्वतःच्या गोलंदाजीवरती स्वतःने घेतलेला झेल इथे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला. शुभम शेळके इथे विकेट टेकर म्हणून समोर आलाय. 4था फलंदाज बाद होतोय. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 14 आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 धाव्यांची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं श्री क्षेत्र माळुंगी नगरीचे माजी सरपंच आदरणीय दत्ताभाऊ गिरे यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून स्वागत आणि दत्ताभाऊ गिरे यांना विनंती केला तर आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. 14 चेंडू 32. गोलंदाज तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि ह्याबरोबर फसलाय बॉल. मात्र विकेट किपर कृष्णा सातपुतेच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शेवटचे 13 चेंडू 32 धाव्यांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. शेवटचा बॉल जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत ह्या मॅचचं भविष्य करणं हे फार कठीण असेल. पुढे सरसवत खेळलाय, फक्त हलक्या तर बॉल स्टेअर केलाय. अगदी काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल आणि त्याबरोबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 रन कंप्लीट होत आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड पुढे जाते. स्कोर कार्डवरती आपण जाणार आहोत 52. 52 धावा, 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धाव्यांची गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक. या ठिकाणी संदीपभाऊ मेटेल शाखा प्रमुख तोरणे यांचा सन्मान हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीने केला. तो त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आवर्जून स्पर्धेच्या निमित्तानं
रमेश नाना पावडे या ठिकाणी उपस्थित आहेत, अजित भागवत सर उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं 5वं पर्व आपण पाहिलं तर संपन्न होते. दुपारच्या सत्रामध्ये उपस्थित झालेल्या सगळ्याच क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. वैयक्तिक नामोल्लेख करणं इथे या व्यासपीठातून शक्य नाही, परंतु नजर चुकीने जर कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं उपस्थित सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण सगळेजण ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहात, त्याबद्दल आपलं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू साहिल राऊत. आपण पाहतो आतापर्यंत 13 चेंडूमध्ये जर आपण पाहिलं चांगल्या पद्धतीची खेळी इथे तुम्हाला पाहायला मिळाली. फुलॉत लेनचा बॉल यॉर्कर डिलिव्हरी पेश केलेली आहे. सिंगल हिट, हे बॉलला फक्त दिशा दिली. वेगाचा वापर इथे चांगल्या पद्धतीनं साहिलनं मैदानावरती केलेला आहे. स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय अगदी 53 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत. 29 अजूनही बनवायच्यात. कोण जिंकणार हा प्रश्न अजूनही क्रीडा रसिकांसमोर इथे एक कोडं बनून इथे मात्र समोर आहे. पहा साहिल एक चांगली इनिंग आपण पाहिली. 14 चेंडूमध्ये 36 बनवले तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा अगदी कार्तिक मैदानावरती तयार असेल. शेवटचे 11 बॉल आणि 29ची गरज. 10 बॉल बॉलिंग ॲक्शनमध्ये आपण पाहतो इथे थोडासा व्यत्यय पाहायला मिळाला. आणि खरं तर कार्तिकवरती खूप जणांच्या नजरा आहेत. या अगोदर तुम्ही पाहिलं या अगोदर 1 षटक केलं, स्पेलमधील 2रं षटक करतोय. आणि या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं भूषण गुळे सारख्या ताकदवान आयकॉनला त्यानं मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. त्यामुळे हे षटक देखील खूप निर्णायक असेल. 11 चेंडू 29ची गरज. पुढा एकदा इथे आपण पाहतोय कदाचित वारंवार इथे तुम्ही पाहताय काहीच व्यत्यय बॉलिंग ॲक्शनमध्ये येतोय. आणि तुम्ही त्या ठिकाणी पहा मैदानावरती देखील काही समस्या निर्माण होत आहेत. आज फायनलचा दिवस या ठिकाणी तुम्हाला जो पाहायला मिळतोय राजगुरुनगर खेड प्रीमियर लीग अगदी शेवटचा अंतिम दिवस. 5व्या सीझनचा मानकरी कोण ह्यासाठी खरं तर ही स्पर्धा गेले 6 दिवस तुम्ही या ठिकाणी पाहिली. अगदी 12 संघाने या ठिकाणी मात्र जो सहभाग नोंदवला होता आणि त्यामध्ये 4 संघ आज एकमेकांच्या समोर आलेत. आणि विशेषतः इलिमिनेटर मॅच जी टीम जिंकणार ती मात्र यानंतर क्वालिफायर 2 साठी तुम्हाला पाहायला मिळेल. पण पराभूत झालेली टीम ह्या वर्षी राजगुरुनगर खेड प्रीमियर लीगच्या 4थ्या क्रमांकावरती इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सिच्युएशन मॅचची 11 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजून 29 बनवायच्या. तर स्ट्राईक एंडवरती खेळण्यासाठी आपण पाहतोय इथे मात्र विवेक तयार असेल तर बॉलिंग मार्कवरती कार्तिक उजव्या हातानं. लेन बॉल त्याला मात्र मिड विकेट एरियामध्ये खेळले. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला फील्ड करेल. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा भेटलाय. बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईन पार. धावा मिळतील 4 चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद डीचे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहेत, लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण सुरू आहे. आज आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रेक्षकांना 12 भेट वस्तू या ठिकाणी देऊन सन्मानित करणार आहोत. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहेत, लकी ड्रॉचं कुपन वाटप सुरू आहे. आपण लकी ड्रॉ मध्ये सहभागी व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस त्याला स्वीप केलंय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड करेल आणि एक सिंगल येणार आहे. एक चूक तुम्हाला ह्या मॅच पासून खूप दूर घेऊन जाणारी असेल. या अगोदर तुम्ही पाहिलं खराब फिल्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला 4 धावा मिळायला. स्कोर कार्ड पुढे गेले. 58 धावा धावफलकामध्ये आहेत. अजूनही 9 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 24 बनवायच्यात. कोण जिंकणार हा प्रश्न अजूनही क्रीडा रसिकांसमोर आहे. कोण पोहोचणार इथे 11 अगदी क्वालिफायर 2 साठी हे आपण पाहणार आहोत. कार्तिक पहा गोलंदाजी मार्कमध्ये अतिशय सुंदर कामगिरी इथे कार्तिकच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेड येलवाडी ही टीम देखील आपण पाहतोय खरं तर खूप आक्रमक आहे. आणि अगदी विजयाच्या समीप तुम्ही पाहताय दोन्ही टीम्स आहेत. पण शेवटचा बॉल विजय इथे नक्कीच तुम्हाला जो पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा पुढे सरसवत खेळलाय. बॉल हवेमध्ये. हो कॅच ड्रॉप. फार मोठी खरं तर इथे एक पर्वणी होती. फार मोठा चान्स होता आणि तो पुन्हा एकदा मिस होतोय. 2 ते 3 कॅच या इनिंगमध्ये आपण पाहिलेत मिस झालेत. आणि हे एक कॅच ही एक चूक तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाणारी असेल. चांगल्या पद्धतीची कामगिरी इथे मैदानावरती बॉलिंगच्या माध्यमातून होती. पण विशेषतः क्षेत्ररक्षकांकडून म्हणावाशी साथ मिळत नाहीये. आणि तुम्ही पाहिले क्षेत्ररक्षण इथे मात्र चर्चेचा विषय ठरतोय. शेवटचे 8 चेंडू 23 धावींची गरज. कोण जिंकणार? 8 चेंडू 23. 8 चेंडूमध्ये अजूनही 23 बनवायच्यात.
कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये असेल. कार्तिक तयार आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिले साहिल अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानावरती या ठिकाणी करतोय. विवेक इथे स्ट्राईक एंड वरती. हो, याबरोबर मोठा फटका खेळलाय, बॉल तर उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल. 1-2 हो, पुन्हा एकदा झेल ड्रॉप, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. लागोपाठचा दुसरा कॅच इथे ड्रॉप होतोय. मराठीमध्ये एक म्हण आहे, घर फिरले ना की घराचे वासे फिरतात, आणि ती परिस्थिती आज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची पाहायला मिळाली आहे. एक एक झेल इथे आता तुम्हाला ह्या मॅच पासून दूर घेऊन जाणार असेल. एक एक झेल इथे फार महत्वपूर्ण आहे. 61 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत, 21 भडवायच्यात. गोलंदाज इथे आता गोलंदाजासमोर देखील प्रश्नचिन्ह असेल. 7 चेंडू 21, विजयाची 7, इथे नशिबाची 7 कोणाला भेटणार. कार्तिक तयार, स्ट्राईक एंड वरती साहिल. 15 चेंडूमध्ये 37 धावांची इनिंग साहिलच्या माध्यमातून. बॉल उडवलाय पुन्हा एकदा, तिथे फिल्डर तिसरा झेल. इथे आता कृष्णा इथे तारणहार ठरलाय, आणि याबरोबर झेल होतोय. फलंदाज साहिल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. थँक्यू. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, आपण लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण करतोय. तोपर्यंत पलीकडे विनंती आहे, डगआउट मधील अतिरिक्त खेळाडू पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे, तुम्ही पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता. फक्त स्क्वॉड मधील 13वा 14वा 15वा खेळाडू, प्लेइंग 11 मधला कोणताही खेळाडू पाणी घेऊन जाणार नाही, याची दोनही संघातील कॅप्टन आणि संघ मालकांनी नोंद घ्यावी. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाच्या निमित्तानं आज शेवटचा आणि अंतिम दिवस या ठिकाणी संपन्न होत असताना मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचे आयोजक मंडळी या ठिकाणी लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण करतायत. ज्यांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे त्या सगळ्यांना विनंती, आपण लकी ड्रॉचं कुपन कलेक्ट करा. आपण सायंकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल संपल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ सुरू होत असताना लकी ड्रॉ या ठिकाणी करणार आहे, आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून जी बक्षीस या ठिकाणी आपण देणार आहे. पहिल्या लकी ड्रॉसाठी एक स्पोर्ट्स सायकल आहे, दुसऱ्या लकी ड्रॉला एक मिक्सर आहे, तिसऱ्या लकी ड्रॉला एक कुकर आहे, चौथ्या लकी ड्रॉला एक डोस्याचा तवा आहे, 5व्या लकी ड्रॉसाठी एक इस्त्री आहे, 6व्या लकी ड्रॉला एक शेगडी आहे, 7व्या लकी ड्रॉला एक इलेक्ट्रिक टोस्टर आहे, 8व्या लकी ड्रॉला एक इलेक्ट्रिक रवी आहे, 9व्या लकी ड्रॉला एक ब्लूटूथ या ठिकाणी आपण देणार आहे, 10व्या लकी ड्रॉसाठी एक भिंतीवरचं घड्याळ आहे, 11व्या लकी ड्रॉला देखील एक पाण्याचा जार, तो मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आपण देणार आहोत. जी शेवटची 2 बक्षीस आहे त्यांचं सौजन्य देखील आपण पाहिलं तर लाभलेलं आहे. खास बाणे रोडतून या स्पर्धेच्या निमित्तानं बाबर साहेबांच्या वतीनं ती बक्षिसं लाभलेलं आहेत. कैलासरावची दुधाळ्यांचा आम्ही मनापासून आभार आहोत, त्यांनी ती बक्षिसं या ठिकाणी जमा केलेल्या आहेत. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आपण पाहताय, एक रंगतदार मॅच सुरू आहे, आणि पुन्हा एकदा या मॅचचं समालोचन आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून आदरणीय राहुल बोंबे सर. थँक्यू. शेवटचे 6 चेंडू इथे मात्र ह्या बॅटचं भविष्य ठरवणार आहेत. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं 5व्या षटकाची इथे विकेट आली. त्या अगोदर 2 कॅच ड्रॉप झाले होते. त्यानंतर कृष्णा सातपुतेला घेतलेला झेल हा फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी इथे मात्र विजयाचे संकेत घेऊन येणार की नाही हा फार मोठा प्रश्न आहे. साहिल या अगोदर आपण पाहिले बाद झालेत, 15 चेंडूमध्ये 37 बडवल्यात. तर आता न्यू बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अरुण खंडे, मॅन फ्रॉम वाडा ह्या गावचा असणारा खेळाडू तुम्ही पाहताय स्ट्राईक एंड वरती खेळण्यासाठी. एक बक्षीस येते राहुल सर. मॅच जर उमेश गायकवाडनं जिंकून दिली तर अविनाश मुके युवा उद्योजक आणि तुषार बांगर युवा उद्योजक यांच्या वतीनं प्रत्येकी 500 रुपये उमेश गायकवाडला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. जर हा सामना त्यानं जिंकून दिला ओम्स 11 शेलू बांबोली संघाला तर 1000 रुपयांचं बक्षीस उमेश गायकवाडसाठी आहे. दुपारच्या सत्रात या स्पर्धेच्या आयोजकांनी मैत्री ग्रुपचे संघमालक राहुलदादा तिगळे यांचं शुभागमनाने स्वागत आहे. हा बॉल पहा, सरळ बॅटनं खेळलाय, तिथे गॅप खूप मोठा असेल आणि बॉल पुन्हा एकदा पोहोचलाय बाउंड्री लाईन पार. 4 धावा, 4 रन, चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. साहिलच्या बॅट मधनं आलेला हा चौकार तुम्हाला पाहायला मिळेल.
स्कोर कार्ड मध्ये इथे नक्कीच वाढ होते. 65 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावींची गरज. उमेश गायकवाडच्या प्रत्येक डॉट बॉल साठी सावरदरीचे उद्योजक अविनाश शेठ गाडवे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. ओ टू कॉम्बॉक्स. दोन टीमचा प्रचंड मोठा संघर्ष पुन्हा एकदा इथे रंगलाय. गोलंदाज तयार. फुलत लेनचा बॉल, तिथे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू, फार मोठे इथे आपण पाहतोय टाळ्यांचा कडकडाट होतोय. एक एक डॉट चेंडू इथे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या अडचणी वाढवणारा असेल. कॅल्क्युलेशन बदललंय, थोडंसं बिघडलंय. 4 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावेंची गरज. कोण जिंकणार? 4 चेंडू 17. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल अतिरिक्त बॉल या ठिकाणी असेल. धावफलक पुढे एकदा या ठिकाणी मात्र पुढे पोहोचले. स्कोर कार्ड मध्ये पुढे एकदा वाढ होतीये. 66 धावा धावफलकामध्ये आल्यात. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 16 धावेंची गरज. 4 चेंडू 16. कोण जिंकणार हा प्रश्न अजूनही क्रीडा रसिकांसमोर असेल. चांगल्या पद्धतीची कामगिरी आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती जर तुम्ही पाहिलं, अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी मैदानामध्ये उमेश याच्या माध्यमातून आतापर्यंतची तुम्हाला पाहायला मिळाली. हो याबरोबर पहा लागोपाठचा दुसरा व्हाईट बॉल. या अगोदर देखील तुम्ही पाहिलं या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं जवळजवळ 5 ते 6 जेल ड्रॉप झाले. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं आता शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये निर्णायक षटक आहे. मॅचची सिच्युएशन कशा पद्धतीची आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये लागोपाठचे 2 व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि ह्या चुका नक्कीच प्रतिस्पर्धी संघासाठी आपण पाहतोय या ठिकाणी त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे असतील. आपण पाहिले 67 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावेंची गरज. कोण जिंकणार हा प्रश्न अजूनही क्रीडा रसिकांसमोर असेल. 67 धावा धावफलकावरती 4 चेंडू 15ची गरज. उमेश बॉलिंग मार्कवरती, स्ट्रायकरवरती खेळण्यासाठी. साहिल तयार. लोअर फुल टॉस बॉल तर उडवलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि याच बरोबर बॉल पोहोचलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. वाघांची दहाड, फोडला पहाड. एक टोले जंग फटका, चरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. साहिलच्या बॅट मधून विजयाच्या दिशेला घेऊन जाणारा हा षटकार असेल. धावफलकावरती आपण पाहतोय 73 धावा धावफलकावरती आला. षटकार तर मैदानाच्या आतमध्ये ठोकला गेलाय. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. तू विजयाचा षटकार हो. षटकार विजयाच्या दिशेला घेऊन जाणार असेल की नाही. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 9 धावेंची गरज. उमेश तयार. लोअर फुल टॉस होता, त्याला स्वीप करण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग. सिंगल तर आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि ह्या ठिकाणी आपण पाहिले 2 रन्स इथे कंप्लीट होत आहेत. 2 रन्स कंप्लीट होत आहेत. स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा वाढ होतीये. धावफलकामध्ये आपण पाहतोय 75 आल्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 7 धावेंची गरज. कोण जिंकणार? 2 चेंडू 7. दोन्ही टीम्स मातब्बर आहेत. दोन्ही टीम्स ह्या सामन्यामध्ये इथे पहा विजयाच्या प्रबळ दावेदार आहेत, पण कोणत्या तरी एका टीमला इथे पराभव स्वीकारावा लागेल. एक टीम इथे आपण पाहतोय विजयाची दावेदार असेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 7 बनवायच्यात. नशिबाची साथ इथे कोणाला भेटेल आणि ही मॅच जर आवडली असेल तर क्रीडा रसिकांना माझं आव्हान आहे, एकदा दोन्ही टीमसाठी जोरदार टाळ्या. शेवटचे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. भयान शांतता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. संघर्ष दोन्ही टीमचा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोण जिंकणार यासाठी हा संघर्ष आहे. माझ्या मनाला लढत राहा, संघर्षाला मरण नाही. माझ्या मनाला लढत राहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संपला, पुन्हा त्याचे स्मरण नाही. आज जर तुम्ही थांबलात तर ही स्पर्धा खेळण्यासाठी पुन्हा एकदा 1 वर्ष वाट तुम्हाला पाहावी लागेल. त्यासाठी ही मॅच जिंकणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल आणि मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर. कृष्णा सातपुते आपण पाहतो एस्टेनच्या पाठी बघून नक्कीच इथे मात्र गाईड करतायत. 2 चेंडू 7. गोलंदाज उमेश तयार. फुलत लेनचा बॉल हलक्या हाताने फक्त खेळलाय. दिशा दिली आहे. लॉंग ऑफ मध्ये पोहोचेल. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी वेगवान आणि याच बरोबर रन आउटचा शिकार. फलंदाज असेल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची
दमदार विकेट. रन आउटचा शिकार होताना तुम्हाला या ठिकाणी मात्र फलंदाज पाहायला मिळेल. या ठिकाणी फक्त स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय जे काही फेरबदल होणार आहेत शेवटच्या क्षणापर्यंत मॅच इथे मात्र जी तुम्हाला पाहायला मिळते पैसा वसूल मॅच तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. आखिरी एक गेंद और जीतने के लिए 6 रनों की जरूरत. क्या होगा, क्या होने वाला है, आने वाला समय यहाँ पे सब कुछ बता के जाएगा. कोण जिंकणार, कोण इथे मैदानावरती बाजी मारणार यासाठी खरं तर ही धडपड मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा एक चेंडू 6 स्ट्राइक एंड वरती खेळण्यासाठी आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा इथे मात्र तयार असेल साहिल राऊत. साहिल साठी देखील आपण नक्कीच टाळ्या वाजवणार आहोत. या गडबडीत नक्कीच लक्ष गेलेलं नाही. स्कोर कार्ड आपण पाहतोय अगदी 76 आहेत आणि 20 चेंडू मध्ये 50 धावांची खेळी पूर्ण करणारा साहिल देखील मैदानावरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचा एक चेंडू 6 धावांची गरज. जोरदार टाळ्यांनी या चेंडूचं आपण स्वागत करणार आहोत. शेवटचा एक बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. याच बरोबर साहिलच्या बॅट मधून विनिंग 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 मोमेंट. साहिल साठी एकदा जोरदार टाळ्या. संघ इथे मात्र विजयाचा दावेदार ठरलाय. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त बॅटिंग इथे तुम्हाला पाहायला मिळाली साहिलच्या माध्यमातून. शेवटचा एक चेंडू आणि 6ची गरज असताना संघासाठी तारणहार ठरला आणि शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय आणि संघाला इथे मात्र विजेतेपद मिळून दिले. खूप चुरशीचा सामना पाहायला मिळाला, पैसा वसूल सामना पाहायला मिळाला. इथे आपण पाहिलं खूप सारे प्रेक्षक खरं तर हा सामना पाहण्यासाठी थांबून होते, उभे राहिलेले होते, बसून सामना पाहत होते आणि इथे पहा साहिलनं सर्वांची मनं जिंकलेली आहेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. मैत्री ग्रुप स्पोर्ट्स खेळ विनंती असेल 1 मिनिट. शेक हँड कंपल्सरी आहे. मैत्रीपूर्ण आपण लढती संपन्न करतोय. हस्तांदोलन कंपल्सरी आहे. दोन्ही टीम एकमेकांना शेक हँड करा. क्रिकेटचा खेळ असाच आहे. हार आणि जीत खेळाचा भाग आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. आणि आपल्या स्पर्धेमध्ये हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वामध्ये 4th क्रमांकाचा मानकरी ठरतोय ओम साई 11 शेलू भांबोली. या संघाचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. या स्पर्धेतील 4th क्रमांकाचा मानकरी तो संघ मात्र बनलेला आहे. या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक आहेत. रोहिदास शेठ गर्दे साहेबांच्या वतीनं आदरणीय माजी पंचायत समितीचे सदस्य खेड, त्याचबरोबर माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड रोहिदास शेठ गर्दे साहेबांच्या वतीनं साहिल राऊतला 500 रुपयांचं बक्षीस आहे. तर विजेता संघाचा